काम करायचा कंटाळा तुम्हाला आला असेल ना, तर एखादं काम एक्स्ट्रा नक्की करून बघा. आलेला कंटाळा तुम्हाला तो वैतागून निघून जाईल. आणि हो, पण त्याआधी नमस्कार मंडळी, कसे आहात? आय विश तुम्ही खूप छान, खूप मजेत आणि खूप आनंदात राहाल. तर मी शर्मिला गायकवाड स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. फक्त चहासोबत बिस्किट खायची इच्छा झाली होती म्हणून बिस्किट आणायला दुकानात गेले होते. पण पृथ्वीनं तर माझ्या खूप सारी चॉकलेटसुद्धा घेऊन घरी आली. मग घरी आल्यावरती मी तिला सांगत होते, बाळा एक चॉकलेट मला दे गं. पण ती काही देतच नव्हती. पण व्हिडिओ चालू केला तसं तिने लगेच मला एक चॉकलेट दिलं. आणि आज ना मला कामाचा खरंच खूप कंटाळा आला होता आणि त्यात पाणीसुद्धा येणार नव्हतं. त्यामुळे आज जास्त काही कामसुद्धा करायचं नव्हतं. म्हणून मी आधी आम्हा दोघींचं आवरून घेतलं आणि त्यानंतर थोडीशी भांडी घासायची होती. म्हटलं एवढी भांडी घासून घेतली का काम संपून जाईल, म्हणून भांडी घासायला घेतली तर भांडी घासता घासताच पाणी आलं. आता पाणी आलंच आहे तर कधी घरातली सगळी कामं पटापटा या पाणी आहे तोपर्यंत उरकून घेते असं मला झालं होतं. त्यामुळे मी सगळी कामं करायला घेतली. आणि तोपर्यंत ना मी माझ्या ऋत्वीला आमच्या मोठ्याईंच्या घरी तिच्या दादांसोबत खेळण्यासाठी ठेवून आले होते. त्यामुळे मी घरामध्ये निवांतपणे माझी कामं करत होते. आणि एक गोष्ट मला खरोखरच पटली, ज्या दिवशी आपल्याला कामाचा खूप कंटाळा आलेला असतो ना, अजिबात इच्छा नसते, त्यावेळी आपण एखादं काम एक्स्ट्रा करावं, ज्यामुळे आपल्याला जो कामाचा कंटाळा आलेला असतो ना, तो कंटाळाच आपल्याला वैतागून सोडून निघून जातो. आणि आमच्याकडे ना तासभर पाणी येतं. पण माझं घर आहे ना, ज्या घरामध्ये मी राहते ते घर माझं रेंटेड आहे आणि माझ्या वरतीसुद्धा 2 रूम्स आहेत. त्यामुळे त्यांनासुद्धा मला पाणी सोडायचं असतं. सो मी माझी भांडी घासून होईपर्यंत ना त्यांना पाणी सोडून दिलं आणि त्यानंतर मी सुद्धा माझं थोडंसं पाणी भरून घेतलं आणि मग माझं झाल्यावरती पुन्हा त्यांना सोडून दिलं. आणि खरं सांगते, मी काल रमाताईंच्या इकडे गेले होते ना, जाताना तर मला फार मजा आली, येताना सुद्धा मला फार मजा आली. पण जाताना ऋत्वीला उचलून घेऊन गेले आणि येताना पुन्हा तिला उचलून घेऊन आले. त्यामुळे ना माझे हातपाय आता खरंच खूप दुखत आहेत. म्हणून मी एकटी कुठे ऋत्वीला घेऊन जास्त जात नाही. ऋत्वीचे पप्पा असले सोबत तर जाते, कारण ऋत्वी असं कोणासोबतही गेलं ना तरी जास्त कोणाकडे जात नाही. त्यामुळे मलाच तिला घेऊन फिरावं लागतं. आणि तिचे पप्पा असले ना तर तिला काही पप्पांना सोडून माझ्याकडे यायचं नसतं. त्यामुळे मला मात्र माझं एन्जॉय करता येतं. मी माझं ना शेवटचं काम करायला घेतलं होतं, ते म्हणजे लादी पुसायचं. मी सगळ्यात शेवटी लादी पुसून घेते. पण म्हटलं आधी हाते भिंतींवरती खालून हात फिरवून घेते, म्हणजे मला एकदाच सगळा लोड येणार नाही. मग मात्र माझी कामं झाली आणि नेमकी माझी ऋत्वी घरी आली. मग मात्र आम्ही आधी जेवून घेतलं, कारण खरंच खूप भूक लागली होती. त्यामध्ये मी व्हिडिओ काढायचं सुद्धा विसरून गेले. मग संध्याकाळी आम्ही दोघी ना भाजी घेण्यासाठी बाहेर आलो होतो. भाजी काय कडधान्य घेतलं आणि घरी आलो. आणि असं काही वेगळं बनवलं ना का ऋत्वीला खायला घालायचा खरंच खूप मोठा प्रश्न होऊन जातो. चला, आजच्यासाठी एवढंच. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, भेटू पुन्हा उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.